हे विचार आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा आणि मशाल न्यूज नेटवर्क हे चॅनल सबस्क्राइब सन्माननीय विपुलाजी पाटील साहेब तसेच व्यासपीठावर मान्यवर मंडळी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आजच्या या निर्धार सभेची सुरुवात करत आहेत. कुंभी सेनेचे मुरुम मैदान तो हरिभाऊ गाडे साहेब यांच्या हस्ते छत्रपतींना पुष्पहार अर्पण करण्यात आलेला आहे. तसेच सन्माननीय विपुलाजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते पूजा करण्यात आलेली आहे. धन्यवाद सर. आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर बसून घ्यायचं आहे. तसेच व्यासपीठावर मंडळी बसलेले आहे त्यांना आजच्या सभेत अगर मी आलो नसतो तर बऱ्याच लोकांना असं वाटलं असतं की विश्वनाथ पाटील साहेब नाराज झालेले आहेत, फार दुःख झालेलं आहे त्यांना. आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये आज या सभेमध्ये आले नाही असा कदाचित गैरसमज झाला. ही सभा कुंभी सेनेने बोलवलेली नाही. कुंभी सेना फक्त संयोजक आहे. जनतेच्या कुठल्याही घटकांना वाचा फोडण्याचं काम केली बेचाळीस सातत्याने केले. या वेळेला या संबंध मतदारसंघामध्ये काही भांडवलदार लाखोच्या थैल्या घेऊन उतरले आणि दिल्लीपर्यंत जाऊन विकण्याचा प्रयत्न करू लागले. त्यावेळेला माझ्या काही नेत्यांनी मला विचारलं की पाटील साहेब तुमच्याकडे पैसे आहेत का? निवडणूक लढवायला तर पैसे लागतात. कारण मी स्मरण केलं 2009 ची निवडणूक लढतो त्यावेळेला पैसे बघायला गेलो. 2014 ची निवडणूक लढतो
माणसं जमलेले आहेत, पण आपण पण पुरेसे नाही. येत्या 5 दिवसामध्ये लोकांनी ह्या विषयाच्या संबंधामध्ये भूमिका काय, राजकीय पक्षाच्या लोकांची भूमिका काय, त्याचबरोबर सामाजिक संघटनांची भूमिका काय, धार्मिक संघटनांची भूमिका काय, ही गोष्ट मला समजून घ्यावी लागेल. कारण ही लहानशी घटना नाही, लहानशी घटना नाही. अगर मी पक्षाच्या बरोबर बेगारी केली असती, मला तिकीट टाकत नसतं तर मला दुःख नव्हतं. पक्षाच्या बरोबर बेगारी नाही, जनतेच्या बरोबर बेगारी नाही. मी जी आंदोलन केली त्याच्याबरोबर कधी बेगारी केली नाही. मला तिकीट नाकारण्याचं कारण मला समजून घ्यायचं. मोदी असताना 3 लाख मतं मिळवली. ज्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये काँग्रेस पक्षाचा विचार घेऊन जाण्यासाठी मी अहोरात्र कष्ट केले. परंतु आज सकाळी जी बातमी आली, त्या बातमीने केवळ मला धक्का बसलेला नाही, तर साऱ्या जनतेला बसलेला आणि त्यावर त्यांना सरकारने विचार करायचा. आणि त्यावर धर्मदार आज पैशाच्या बळावर तिकीट मिळवतात, त्याला कुठेतरी जनतेचे आव्हान करून पाहिजे, ही माझी भूमिका आहे. कदाचित मी जर हे देवाला जबाब असेल तर ह्या पुढच्या निवडणुका मी लढणार नाही. पण अन्यायाच्या विरोधामध्ये आवाज उठवण्याचं काम जे आहे ते आपल्याकडे नेतृत्व नाही, त्यांना अभिवचन द्यावं लागेल. आज आपल्याला या ठिकाणी राहावं लागलं. या ठिकाणी पूर्णपणे सैन्यपराठ आहे घोषण करण्यासाठी आलेलं. मी जे काय करायचं ते 42 वर्ष करून दाखवलेलं आणि त्यामुळे याचे प्रचार असे पडलेले आहे की मुलाशी आपण चव्हाण साहेबांना विरोधाला देशाचे नेते काढून मला मुंबईला बोलवतो. मी त्यांना म्हणालो तर तुम्हाला भेटण्यापेक्षा मला जनतेला भेटायला नेहमी आवडतं. मी आज माझ्या जनतेची सभा बोलवली, त्या सभेमध्ये जास्त प्राधान्य देते आणि त्यामुळे मी आज आजच्या या सभेमध्ये आले. या विषयाच्या संबंधामध्ये अनेक कार्यकर्ते मला फोन करून काही विचार निदर्शन देतात, तुम्ही काही सूचना करतात. पण मला असं वाटतं की आज आपण सभेमध्ये बसलोय, ही सभा एखाद्या समाजाची. आपण सर्व जबाबदार लोक आहोत. या मतदारसंघामध्ये जे काही प्रश्न आहेत आज शेतकऱ्यांच्या वेळेचे आहेत, आदिवासी समाजाचे प्रश्न आवासून उभे आहेत. बेरोजगारी बाहेर वाढलेले, नोटबंदी सारख्या प्रश्नांनी, जीएसटी सारख्या प्रश्नांनी सामान्य जनतेचा कमरोडा तोडलेला. अशा अवस्थेमध्ये सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची चर्चा ह्या निवडणुकीमध्ये मला अपेक्षित आहे आणि ती एक पद्धतीने होत नसेल तर त्याच्यावर उपाययोजना काय करावी आणि नेमकी ह्या निवडणुकीच्या संबंधामध्ये आपण धोरण कसं घ्यावं, आपल्या संघटनेचे धोरण कसं घ्यावं, शेतकऱ्यांनी कुठलं धोरण घ्यावं, कास्तकारांनी कुठलं धोरण घ्यावं, धार्मिक संघटनांनी कुठलं धोरण घ्यावं, या संबंधामध्ये या ठिकाणी चर्चा करावी. खुल्या चर्चेसाठी आपल्याला आमंत्रित करत आहे संयमाने म्हणणार. कारण आज आपण ही जी सभा घेत आहोत ही निश्चितपणे महाराष्ट्राला एक वेगळं वळण देऊन जाईल याबद्दल माझ्या मनामध्ये संदेह नाही. अतिशय कमी वेळामध्ये आपण फार मोठ्या संख्येने या ठिकाणी जमला, त्याबद्दल मी मनापासून आपल्याला व्यक्तिशः धन्यवाद देतो आणि माझा हे संभाषण संपूर्ण जय महाराष्ट्र. आपल्या आहे तो तुमच्या माध्यमातून येणार आहे आणि जर का एक गरीब शेतकऱ्याबद्दल असा अन्याय पैशाच्या बळावर होत असेल तर तो न होऊन देण्यासाठी समाजामधून सर्व स्तरांनी माननीय विश्वनाथ पाटील साहेबांना पाठिंबा द्यावा आणि आमची तर ही पूर्ण साहेबांना लढवल्या जात असतील तर त्या हनून त्याच्या टाकल्या जातील याचा सर्व समाजाच्या स्तरांनी किंवा तरुणांनी विचार करावा आणि माननीय विश्वनाथ पाटील साहेबांच्या जोडीला लाखाच्या नाही तर त्याच्याही पुढे जाऊन त्याला कशी मतं मिळतील किंवा पाठिंबा मिळेल हा विचार करावा. तर आज जर विश्वनाथ पाटील साहेब डावले जात असतील तर उद्या बाकीच्या समाजामधील गरीब घटकही डावला जाईल. मग तो आगरी समाजाचा असो, कोणती समाजाचा असो किंवा कोळी समाजाचा असो. उमेदवारी जाहीर केलेली आहे काँग्रेस पक्षाचा उमेदवार, तर ती अत्यंत चुकीची आणि निंदनीय आहे. कारण प्रत्येक जो उमेदवार जाहीर केलेला आहे त्या उमेदवाराने प्रत्येक इलेक्शनमध्ये जेव्हापासून काँग्रेस पक्षाचा जो खासदार झाल्यापासून त्याच्यानंतर जो पण इलेक्शन झाला, काँग्रेसचा भिवंडीचा असो, आमदारकीचा असो, खासदारकीचा असो, त्यांनी प्रत्यक्ष अगदी उघडपणे
तरी आपले पाटील साहेब आहेत, विजयनाथ पाटील साहेब आहेत, हे गोर गरिबांचे नेते आहेत आणि त्यांना सर्व जातीच्या धर्माच्या, मी स्वतः आगरी पक्षात आगरी समाजाचा माणूस आहे, तरी सुद्धा मी सर्वांना कळकळीची विनंती करतो की सर्व जात बांधवांनी आणि इतर समाजाच्या बांधवांनी देखील पाटील साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून पाटील धनाने सहयोग करावा व त्यांना पुढील उमेदवारी कशी मिळेल याच्यासाठी काँग्रेस पक्षावर देखील दबाव पडावा आणि काँग्रेस पक्षाच्या वर दबाव पडून काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळाली तर फारच उत्तम आहे. नंतर पाटील साहेबांनी इतर मार्गाने देखील कसंही लोकसभेमध्ये जाण्याचा प्रयत्न करावा हीच माझी इच्छा आहे. सर्वे झालेला आणि तिथे ते वाटण्यात येणार होतं, पण जेव्हा 2014 ची लोकसभा निवडणूक झाली त्यानंतर ते हलवून पुढे येण्यात आलं, गुजरातमध्ये येण्यात आलं. जो रोजगार या 100 एकरामध्ये जो रोजगार माझ्या पालघर ठाण्यातील तरुणांना मिळाला होता तो मिळणार नाही. त्यानंतर 546 मृत्युमुखी पडले ते वाडा मनोर हायवेला. कुठल्याही खासदाराने आमदाराने त्या संबंधी कुठलाही पत्रव्यवहार केला नाही किंवा आंदोलन केलं नाही. तिथे नाहक वरडला गेला तो माझा तरुण आणि जी 546 लोक मेली त्यामध्ये माझा समाज होता. त्यानंतर भिवंडीतील जी काही रहदारी आहे, जी ट्रॅफिक आहे ती आजपर्यंत तशीच आहे. बदलले का? नाही. माझे स्वतःचे काका त्या ट्रॅफिकमुळे वाढलेले असतात म्हणून मी त्या त्यानंतर वाडा हा इंडस्ट्रियल एरिया म्हणून प्रसिद्ध आहे. कारखान्याचा सोडा नवीन आले नाही, पण जे होते ना ते पण गेले. ते वाचवण्याचा प्रयत्न सारा कोणत्याही लोकप्रतिनिधींनी केला नाही. या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या शिवजयंतीनिमित्त सर्वांना या ठिकाणी मी शुभेच्छा देतो. माझं नाव सचिन श्रीपती असते, मी मेहलेगावचा उपसरपंच आणि भारतीय जनता पार्टी कल्याण ग्रामीणचा तालुका उपाध्यक्ष. परंतु सन्माननीय विश्वनाथ पाटील साहेब खऱ्या अर्थाने आपण समाजावरती जो अन्याय होणार आहे या अन्यायाविरुद्ध आपण पेटून उठलं पाहिजे. तुकाराम महाराजांनी सांगितलं, बरे झालं तेव्हा मी तुम्ही झालो नाही तर तब्येती असते मेलो असतो. आज मी सांगतो बरे झालं साहेब, वाईट वाटून नका घ्यावं. या इतर पक्षांनी तुमच्यावरती अन्याय केलाय. आज खऱ्या अर्थाने आपल्या कुणबी समाजाची ताकद आपल्याला दाखवायची आहे. मी बाकी लोकांची नाही, माझ्या गावातून तुम्हाला 100 मतं देण्याची आम्ही या ठिकाणी देतो. पैशाचा विचार करतात. अरे पैशाने माणूस विकला जाणार नाही. मी कपिलपणे सांगताना सांगतो, तुम्ही सांगितलं मी 200 कोटी खर्च करा, तुम्ही 400 कोटी खर्च करा, माझा कुणबी विकला जाणार नाही. सुरेशजी तावरे साहेब उभे होते. तावरे साहेबांना फक्त देशाचे मनमोहन सिंग यांना आम्हाला पंतप्रधान बनवायचे, तुम्हाला खासदार नव्हते. 2014 साली नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवायचे होते, तुम्हाला नव्हते म्हणून तुम्ही निवडून आलं. यावेळी आम्हाला खासदार बनवायचे सन्माननीय विश्वनाथ पाटील साहेबांना. आपल्या नातेवाईकांना पोहोचवा आणि कुणबी आपल्या साहेबांनी 5 वर्षे आणि त्यांना आपण पाठिंबा दिली आणि ही पालघर जिल्ह्यामध्ये आणि ठाणे जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये ही केलेली आहे. जिवंत आपण पाटील साहेबांनी केली आहे काँग्रेस बरं का. आणि त्याचा आम्हाला फळ काय किती दिलं तर पैसे वाढायला तिकीट द्यायला आणि शेतकऱ्याला तिकीट मिळालं. शेतकरी बंधूने आम्ही जायचं होतं, पण मला एक बंधूने तुम्हाला एक विनंती आहे. त्याच्यात तुमची आपली असं केली काही आता आदर फुलवणारी ती आपली सभा आपण ही 15 दिवस तुम्ही अगोदर घेतल्यासाठी आपण आपली नाही. पालघर जिल्ह्यामध्ये आणि ठाणे जिल्ह्यामध्ये ह्याच सभा जर आपण 10-15 जर घेतल्या असत्या, पाटील साहेबांना जाऊ दिलं त्याला दिलीबारी करते. पण आपण कुणबी खेळीचे मंत्रिमंडळ जे होतं ना गाव पातळीवर यांना ही तर आज आपण अपील घेऊन आपण आता आपण येते ह्याच सभा जर आपण पालघर जिल्ह्यामध्ये
निवडून आली साहेबांना देखील तिकीट किंवा राजसाहेबांना घेतील याचा आपण घेऊन बरे का. दुसरी गोष्ट अशी काल एवढा समाज आहे, आज 25 वर्षे आपण काँग्रेसच्या दामोदर शिंदेला निवडून दिलं बरं का. इकडे पवार साहेबांना निवडून दिले पण एक दवाखाना त्याचा होऊ शकत नाही आम्हाला. तर आम्ही दगायला कुठे म्हणजे आम्हाला जे लोकप्रतिनिधी तुम्ही जे दिलेत ना हे उदाहरण आहे त्याला गेलेली नाही. कपिल पाटील साहेबांनी बोललो आता 10-15 दिवसामध्ये एक त्यांचं बजेट असं आहे का 10.5 कोटीची निधी जी ग्रामीण भागात वापरायची होती ती परत गेली. सांगा बरं तुम्ही. आणि सगळ्या दादागिरीच्या भाषेत आपला जो शेतकऱ्याचा जो नेता आहे आपण त्याला रस्त्यावर घेऊन आपण साधन करू त्याला घेऊन बसून आपण त्या विचार मागू शकतो. असं कोणाकडे जायची गरज नाही आपल्याला. ह्या लोकांचे पैसे मानले तिकड देतात तिथं आपल्याला आई ताकद आम्ही त्याला गोष्टी पण ऐकू शकत नाही. म्हणजे शेतकऱ्यांची जी कळकळीचा जो नेता जो असेल तरच आपण शेतकरी त्याच्याबरोबर जाईल. त्याचा अनेक जाणार पण आपण आता एकच विचार करतो या ताज्यातून करण्यापेक्षा माझं तसा माझं मी बरोबर व्यक्त करतो. साहेब एक जर आपण जर तिकीट जर कापलं तुम्ही जो निर्णय घ्यायला त्याचा पक्ष आपण सामान्य जर वाजविला त्याच्याबरोबर तुम्ही गेला तरी आम्ही तुमच्या पाठीच्या आम्ही काय ती गणित काँग्रेस करून बसता. मला एक प्रधानमंत्री किसान आंदोलनाचा पाटील साहेबांचे एवढे बसले जवळजवळ 10 ते 15 वर्षे काँग्रेसचा तालुका अध्यक्ष पण त्या टायमाला शरद पवारांनी जेव्हा आपलं सरकार काढून आणि राष्ट्रवादी काँग्रेस काढली आणि सर्व आपला शेतकरी बंधू त्यांच्या बरोबर गेला आणि रामू शिंदेजवळ कोणीच नाही नवरदेव फक्त मराठी सांगले गेले. दादाने त्यांनी सांगितलं तर पाटील साहेब तुम्ही तरी माझ्या बरोबर आहे. दादाने त्याला ठोकून सांगलं याच्यामध्ये पक्षात आम्ही नाकाला का राहू ही गोष्ट दादाने सांगितली. माधव दादाने पिकची माधव दादा ते आपण यांचे नाही तुम्ही पक्षात आपल्याला काही कुठे घ्याय तो तुम्ही निर्णय घ्यायला कुठला पक्ष आपण जो की सामान्य यांना पडतात त्याची पाठ आपण काय माझे 2 शब्द तुम्ही घेतले सन्मानाने आणि माझ्या त्या भावना मी प्रकट केल्या कारण मी कुटुंबी सेनेचा सगळे कार्यकर्ते आहे असं काही मागे आहे कुठल्याही पक्षाचा आपल्याला देणं घेणं नाही. जर पाटील साहेबांच्या हात बळकट करायचे असतील तर आपण आज निर्धार करा की जेणेकरून पाटील साहेब प्रतिनिधी आपला लोकसभेमध्ये गेला तर झालेले अन्याय मग तुमची बेरोजगारी असेल तुमचं शिक्षण क्षेत्र असेल इकॉनॉमिकली तुमचा जो तोटा झाला आपला जर एक प्रतिनिधी तिथे पाठवला तर निश्चितच आपल्याला फायदा होईल. हे आपले प्रश्न जे आहेत त्यांना उत्तर नक्की धन्यवाद. पाटील साहेब नुसते कुळम्याचे नेते नाही तर बहुजनाचे नेते हे त्यांनी दाखवून दिलेले आहे. 150 वर्षाचा इतिहास आहे या ठाणे जिल्ह्यावरील की पाटील साहेबांच्या पक्षामध्ये असताना जवळजवळ 1000 ते 900 पोरं या भीमशिवणी कामाला लावले या कुठल्या नेत्याने लावले हे पाटील साहेबांनी लावलेले. आणि अशा माणसात मी तिकीट टाकायचा नेमकी कसं घडते बघा. ही सीट लागलेली होती आणि आता तो लावण्याचा त्याला प्रयत्न केले तर नेमकी या टायमाला तिकीट का दिलं नाही त्याचा अभ्यास आपण केला पाहिजे. तर आपण सगळे आपल्याकडं साहेबांबद्दल बोलण्याची आपल्याला थोडीशी जास्त वेळ आहे. आपला तिकीट कशाकरता थांबलाय का थांबलाय याच्या चर्चेवरती आपल्याला बोलायचं. जमलेले सर्व इथे बंधूंना भगिनींना सगळ्यात महत्वाचं म्हणजे 9 तरुण स्त्रीला माझा सगळ्यात कळकळीत विनंतीची नम्रता विनंती आहे. कंपोस्ट कोंडले तालुका वाडा एक बौद्ध समाजाचा तरुण साहेब आपले साहेब फक्त कुणबी समाजासाठी लढत नाही तर या बहुजन समाजासाठी लढतात. आपल्याला ज्या काही सूचना करायच्या आहेत लढत केलं पाहिजे असं प्रकारे भाग नाही. आपण की आपण लेखी स्वरूपामध्ये सूचना द्याव्या कारण या ठिकाणी वेळ अतिशय कमी आहे. काही महत्वपूर्ण व्यक्ती वेगवेगळ्या
वेगवेगळ्या क्षेत्रातल्या इथे बसलेले आहेत त्यांना आपले विचार व्यक्त करायचे आहेत आणि त्याच्यानंतर 1 तारखेला माझ्या पक्षामध्ये आता 1 एप्रिलला एक मोठी सभा करून आपण आपली भूमिका ठरवणार आहोत. तोपर्यंत लिखित स्वरूपामध्ये आपल्या ज्या काही सूचना आहेत त्या सूचना पाठवाव्यात. ही एखाद्या समाजाची लढाई नाही, ही आम समाजाची लढाई आहे असं समजून त्याच्यामध्ये आपल्याला उतरायचं आहे. आज प्रामुख्याने मुस्लिम समाजाची संख्या मोठी आहे, पण ह्या 5-6 दिवसामध्ये मी मुस्लिम संघटनांची, धार्मिक संघटनांची भेट घेणार आहे, मागासवर्गीय समाजाची भेट घेणार आहे, आदिवासींच्या सगळ्या संघटनांच्या संबंधामध्ये चर्चा होणार आहे आणि चर्चा केल्यानंतरच आपण ह्या विषयाचं धोरण ठरवतो. आज आपला तरुण वर्ग दिवसात येऊन आज अपक्षरावरती मला या ठिकाणी म्हणतो, परंतु अख्ख्या बदलापूर शहरावर आपला कुठल्याही प्रकारचा कंट्रोल नाही, अख्ख्या कल्याण शहरावर आपला कंट्रोल नाही. आज भिवंडीतले मुस्लिम बांधव नेमकी काय भूमिका घेतात हे आपल्याला माहिती नाही आणि त्यामुळे आपली भूमिका जी काय आहे ती शेतकऱ्यांची भूमिका आपण ठरवणार आहोत. पण मध्यंतरीच्या काळामध्ये मी सगळ्या सामाजिक संघटनांना लढणार आहे आणि ज्याला बोलतात पण कुठली समाजाचे लोक बोलतात, काही शेतकरी समाजाचे लोक बोलतात की आम्ही 6 लाख आहोत, 6 लाख आहोत. तुमचं दाखवा एका तडाखा काय काय जाऊन अरे आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले का मराठी शाळेत जा, तुमचं मत बोलवा, पैसे कशाला लागतात? मराठी शाळेत जाऊन मत बोलवायला पैसे कशाला लागतात? आपला गाव आपण सांभाळला तर पैसे लागतात कशाला? या विकास पुढाऱ्याला जर आपण बंद केला ना मला असं वाटतं की 5-6 इथे बसलेले 2 व्यक्ती आहेत, आपल्या पैशाने काही आहे तरी आपले 2 मिनिट विचार मांडावे. त्याच्यानंतर कुटुंबाने आपले विषयाचे अध्यक्ष आहेत शरद पाटील देवी, प्रयत्नपणे काही गोष्टीवर नजर ठेवत असतात, त्यांना पण आपण संपूर्ण त्यांची जबाबदारी जरा वाढेल. तुम्ही जर आता इकडे तिकडे नका तुम्ही ह्याच्यावर जरा आणि बाबांबरोबर कल्याण त्याला विचार करून द्या. आपले वडील झाले आप त्यांनी निमंत्रण करायचे आपल्या त्यामुळे चालायचं काही मानावं लागणार. तेव्हा मला असं वाटतं समोरून आलेले विचार आपण त्यांनी घेऊन घेतलेले आहेत आणि त्यातून आपला हा शिक्षण आपण चालू ठेवला त्यावर पैसे देते आपल्याला जमलेल्या सर्व दुखी आणि साहेबांना या ठिकाणी हिंमत देण्यासाठी आलेल्या हिंदी सेनेची नाही, ही सभा साहेबांचा तिकीट काढलेला आपले विचार कापले त्यासाठी सभा बोलावण्यात आली. पुढचं चिंतन करण्यासाठी साहेब 2 दिवसामध्ये सगळ्यांना आमंत्रण करतीलच. कारण आपण नुसतं हे जातीचं हे राजकारण आहे, काँग्रेसमध्ये अनेक बहुजन आहेत आणि मुस्लिम समाज आहे, अनेकांचं या ठिकाणी योगदान आहे. पण ह्या मान्य विश्वनाथ पाटील साहेबांना जेवढं आम्ही 20 वर्ष काम करतोय असा शुद्ध कार्यकर्ता, प्रामाणिक कार्यकर्ता मी माझ्या महाराष्ट्राच्या देशात पाहिला नाही असं वाटतं. त्या माणसाकडे पैसे काय तिकीट देत नाही आणि ज्यांची लायकी कुठेच नाही त्याला तिकीट दिलं जातं. जे लढे केले माणसाचा वैतरणाचा लोकांना न्याय, लोकांना शेतकऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी भूमिपुत्रांनी या ठिकाणी आंदोलन छेडलं होतं आमच्या कल्याण भागामध्ये. त्या ठिकाणी लाठीचार्ज झाला कार्यक्रम पाटील साहेबांमध्ये. या समृद्धी हवेसाठी आपल्या सर्व महिला उतरल्या पाटील साहेबांनी नेतृत्वाखाली. असं नेतृत्व आम्ही कधी पाहिलं नाही आणि अशा नाटक्या नेत्याला जर कोणी जर उच्चारत असेल तर त्यांचा धिक्कार करतो आणि या निवडणुकीत त्याचा या ठिकाणी मला बोलण्यास संधी दिल्याबद्दल मी मान्य व्यासपीठाचं आणि संपूर्ण या पाटील साहेबांचं सर्व आलेल्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करून जय जय महाराष्ट्र. लोकनेते आहेत माननीय श्री विश्वनाथजी पाटील साहेब यांचं तिकीट कापलं गेलंय, यांचं तिकीट नाकारलं गेलंय म्हणून आपण या सभागृहात सर्वजण जमलेलो आहोत. आपल्याला एक विचार करावाच लागेल की जिथे 5.5 ते 6 लाख कुणबी समाज आहे, त्यांच्या निगडीत असणारे इतर समाज आहेत, हे सर्व असताना सुद्धा आपलं सर्व बल असताना सुद्धा हे तिकीट का नाकारलं जात आहे? याचं कारण आहे ते आपल्यातले फुटीरवादी आहेत म्हणून मागच्या वेळी आपल्याला जे यश प्राप्त करायचं होतं ते मिळालं नाही. या निवडणुकीत जर साहेबांनी अपक्ष राहण्याची भूमिका घेतली तर आपल्या सर्व बांधवांना जे खरोखर साहेबांच्या पाठीशी आहेत यांना मी विनंती करून सांगतो की जे फुटीरवादी भडवे आहेत यांना पहिले बंद करा, यांना समाजाच्या वाटेत टाका आणि त्यानंतर हे इलेक्शन लढवा. आज तुम्ही जर बघितला बच्चू कडू झाले, राजू शेट्टी झाले, आज या पक्षातून उद्या त्या पक्षातून, कधी बीजेपीतून, कधी काँग्रेसमधनं, कधी RPI मधनं, कधी काँग्रेस
राष्ट्रवादी काँग्रेसमधनं इलेक्शन लढवतात, पण तरी सुद्धा त्यांचा समाज तिथे असणारे जे शेतकरी बांधव आहे ते त्यांच्या पाठीशी उभे राहतात. जगातील सर्व आदर्श आणि महाराष्ट्राच्या राज्यावरील सर्वांचे लाडके राजे शिवाजी राजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगद्गुरू तुकाराम यांच्या पवित्र स्मृतीस्थळावर अभिवादन करते. कालच झालेल्या तुकारामजींच्या शुभेच्छा सर्व समाज बांधवांना देते. या विचार मंचकावर उपस्थित शेतकरी नेते श्री विश्वनाथजी पाटील साहेब आणि सर्व आदरणीय नेते आणि तुम्ही सर्व अत्यंत संवेदनशील विषयावर चर्चा करण्याकरता आज या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि हे चर्चासत्र आवर्जून घडवलेलं आहे. नव्हे तर एक समाजाची गरज आहे. गेले 42 वर्ष साहेब या पोटतिडकीने समाजाकरता लढत आहेत आणि ते प्रत्येकाच्या भाषणातून असं जाणवलं की पत्ता का घडलेला आहे ते अजून आम्हाला कळलेलं नाही. आम्हाला अजून तितकंसं राजकारण कळलेलं नाही. कारण महाराष्ट्रात शरद पवारांच्या नंतर गर्दी खेचणारा लाखोच्या संख्येनं जनसमुदाय खेचणारा जर कोणी नेता असेल तर ते पाटील साहेब आहे. आणि आता हा नेता तयार झाला, लोकसभेत गेला तर तो मागे हटणार नाही आणि हा परिपाठ होऊन जाईल आणि लोकसभेची सीट कायमच तुम्ही समाजाला द्यावी लागेल आणि त्याचंही राजकारण आहे. सीट पडली तरी चालेल, ती गुजरात पाटलांना द्यायची नाही. त्याच्या मागचा एक बीज आहे आणि तो परिपाठ मोडण्याकरता ती आपली कुंडांची पोट मोडण्याकरता. कारण आपण एकदा सत्तेवर बसतो तर पुन्हा पुढची सोडायला तयार होत नाही. हे आपलं बीज आहे आणि तो कुणबी तयारच नाही. तो आवाज लोकसभेत जाऊ नये, संसदेत जाऊ नये आणि दिल्लीपर्यंत जाऊ नये. कारण एकदा दिल्लीला गेलेला माणूस परत फिरून येत नाही आणि तो जातीची वाटाघाटी कुठल्याशिवाय मागे फिरणार नाही. हे त्याचं मूळ आहे. म्हणून सीट गेली तरी जाईल पण ती साहेबांना देता कामा नाही आणि ती माहीत आहे की काँग्रेसमधून पडणारच आहे. ज्यांना कोणाला केलेली आहे ते निवडून येत नाही. जोपर्यंत आपला पाठिंबा त्यांना असणाऱ्यापर्यंत पडून येत नाही. परंतु आता आपण काय करायचं याच्यासाठी आपण आलेलो आहोत. कारण आपली सर्व दिसतंय साहेबांवर होती. आपण साहेबांचे जातीमध्ये शिलेदार आहोत आणि आता आपण काय केलं पाहिजे. आपण या निवडणुकीवर बहिष्कार टाकला पाहिजे. जर आपल्या नेत्याला जर मिळत नसेल तर बहिष्कार टाकला पाहिजे. येणाऱ्या लोकनेत्यांना गावबंद केलं पाहिजे आणि या 10 दिवसांमध्ये इतका दबाव बनलं, इतकं षडयंत्र असलं पाहिजे की दिलेली जो देणारा एपिक फॉर्म आहे तो पुन्हा साहेबांना दिला पाहिजे आणि हा ऐतिहासिक घटना घडून आली पाहिजे. याचा कसा म्हणजे आहोत आणि येत्या 10 दिवसांची आपली काही कामं आहे ती सर्व सोडून द्या आणि फक्त आपल्याला एपिक फॉर्म कसा मिळेल आणि हा ऐतिहासिक घटना कशी पुन्हा घडून येईल आणि कसं जातीचं राजकारण असतं, कसं समाजाचं राजकारण असतं. अनेकदा भाषणातून आता ऐकलं की पैसे नाही म्हणून सीट कापली गेली. तुकोबारांनी सांगूनच ठेवलेलं की आम्हाला त्यांना शब्दांची शस्त्र यत्न करू आणि आता पैशांची गरज नाही तर आता जातीची गरज आहे, आपल्या मातीची गरज आहे आणि आपल्या माणसाची गरज आहे. खऱ्या अर्थानं आपला आवाज आदितीपर्यंत पोहोचण्याची गरज आहे. म्हणजे छोटीशी घटना मी तुम्हाला सांगते. जेव्हा मराठ्यांचं पानिपत झालं आणि मराठे हरले गेले आणि महाराष्ट्रातून गेलेले पानिपतमध्ये मराठे तिथेच राहिले. जे जीवाच्या भीतीने लपून राहिले ते रोड मराठा नावाचे आजही जमात अस्तित्वात आहे. कधी हरियाणा पानिपतमध्ये गेला तर तिथे विचारा की रोड मराठा नावाची एक जमात तिथे आहे का. ते हिंदी बोलतात, पंजाबी लोकां सारखेच दिसतात, राहतात, खातात, पितात. पण आजही तिथला मुख्यमंत्री हा मराठा ठरवतो. कारण इतकं दबाव तंत्र आहे. तर मराठा आणि कुणबी जिथे जातो तिथे आपलं अस्तित्व निर्माण करतो आणि आता अस्तित्व निर्माण करण्याचं आपली सवय आहे. म्हणून 10 दिवस तर मन धनाने साहेबांच्या पाठीमागे उभे राहणे दबाव तंत्र वापरा. आपल्या षडयंत्र दिसून घेऊ द्या. जसं ज्या षडयंत्राने आपल्या साहेबांचं तिकीट कापलं गेलंय तर लोकनेत्यांची बैठक करा. जिथे हे जे काही समाज बांधव वगैरे सर्व
आणि सर्व एक 2 दिवसांमध्ये पुन्हा मला वाटतं मीटिंग लावली पाहिजे आणि सर्व आमचे गौरव साहेब असतील, पुन्हा नगराध्यक्ष असतील, नगरसेवक असतील, जे जे आपल्या समाजाचे आपल्या विचाराचे बहुजन समाजाचे शेतकरी व्यक्तकरी असतील त्या प्रमुख नेत्यांची बैठक लावून आपल्या जातीचा ऐकायला आपण केला पाहिजे. अन्यथा याच्यानंतर आपल्याला कोणीच विचारणार नाही. जसं मेंढरांच्या पुढे शेळी असते तसे शेळीच्या पाठीमागे आपल्याला मेंढर म्हणून जावं लागेल. त्याची दखल समाजाने घ्या आणि तुमच्या सर्व वाटचाली करा आणि बरेचसे लोक आहेत त्यांना सूचना करायच्या आहेत. तर माझी एक सूचना आहे की याच्यानंतर जर या दबाव लागल्याने होत असेल तर मग बहिष्कार टाकणं निवडणुकीवर आणि लोकनेत्यांना आपल्या गाव परिसरामध्ये फिरून देणं हेच एक यंत्र आपल्याकडे असेल. त्याच्या व्यतिरिक्त काही उपाय नाही. थोडे बोलून माझी 2 शब्द यांच्यावर तिकीट वाटपाच्या तिकीट वाटपावर जो आपल्या समाजावर अन्याय झालेला आहे त्याला वाचा फोडण्यासाठी स्वाभिमानी कुणबी समाजाचे सर्व कार्यकर्ते व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व नेते विश्वनाथ आपल्या समाजाला आज का गरज आहे याचं मी तुम्हाला एक उदाहरण देऊन त्याचं महत्व तुम्हाला पटेल आणि तुमच्या तरुणाईच्या आत मस्तकाला गेल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही कुठेही लाचारी करणार नाही. मी माझी ओळख करून देतो. माझं नाव ज्ञानेश्वर सुखदेव पाटील, मुक्काम नांदर, तालुका भिवंडी, युवा मोर्चाचा सर्वात सिनियर कार्यकर्ता. मतासाठी लागतो आणि आमच्या माणसाकडे मत आहे आणि पैसे दिल्यानंतर मत लागतंय. आमच्या पैशाला आमच्या मताला पैशाची गरजच नाही म्हणून आम्ही आमचं मत ठाम पहिलं केलं पाहिजे का मला हे मत विश्वनाथ पाटील साहेबांना द्यायचंय. आणि का द्यायचं आहे का 1990 नंतर या भागातला विकास ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होता इकडे धरणं झाली. आज आम्ही अंबाडीवरनं जातोय. इथून जो कॅनल गेलाय ते काही या कॅनलमध्ये जर बघितलं तर ह्या भागातला जो शेतकरी आहे या देशाची 70% अर्थव्यवस्था ही शेतीवर आहे आणि शेतीचं काय केलं पाहिजे हे फक्त असलेल्या सर्व उमेदवारांमध्ये विश्वनाथ पाटील साहेब सांगू शकतात. ज्याला शेतीचा भाग माहीत नाही, हलवा गरबा याचा फरक माहीत नाही आणि शेतीवर कसा रोजगार दिला जातो ह्याची माहीत नाही. शहराच्या समस्या काय आणि ग्रामीण भागाच्या समस्या काय याच्यातला फरक त्यांना जाणवत नाही. आपण आज फक्त स्वातंत्र्याच्या पूर्वी जी आजची परिस्थिती वेगळी आहे का 48% लोक शहरामध्ये जातात. शहरामध्ये कचरा टाकायला जागा नाही, ह्याला जायची जागा नाही. या सगळ्या गोष्टी असताना या आम्ही जर बघितलं तर ग्रामीण भागातल्या सर्व मंडळीला आज 100 रुपयाची पाऊस झाली. आज तुम्ही ह्या भागामध्ये जर तिथे आपण पडक्याला राहतो इथला जर बघितलं तर इंडस्ट्रीला किती मोठ्या प्रमाणात गोडाऊन झोन आला. पण या गोडाऊन झोन मध्ये त्या गावातली ज्या शेतकऱ्याची जागा गेली पुढे ती आनंद पाटलांची असू दे का सुरेश पारधीची असू दे या जागेमध्ये जेव्हा गोडाऊन येईल त्याला त्याची जागा जाईल पण तिथं असलेला सर्व रोजगार हा कबीर पाटलाच्या विचारात आहे. उद्या बबलू मंत्री उभा राहील आणि त्याला विचारल्याशिवाय माझा टेम्पो पण लागणार नाही. विश्वनाथ पाटलांच्या माध्यमातून असं कधीच होणार नाही कारण त्यांनी सातत्याने प्रत्येक गोष्टीचं हे नियोजन केलेलं आहे. त्या गावातल्या माणसाला पहिला रोजगार मिळाला पाहिजे, त्याच्या हाताला काम मिळालं पाहिजे. त्याची बाई घरात स्वयंपाक करत असेल तर तिच्याही हातात महिन्याला कमसे कम 2-3 हजार रुपये गेले पाहिजे. असा एकही नाही. इथे आल्यानंतर बघताय का मला सडकाव पाहिजे, मला डांबरी रस्ता पाहिजे, भात रेखा पण असं कधीच विचार केला नाही. तुम्ही या लोकसभेमध्ये जा का शेतकऱ्यांसाठी एक प्रशिक्षण शिबिर केलंय, एक प्रशिक्षण हॉल केलाय का ज्याला दूरदृष्टीची कुठली पिकं घेतली पाहिजे. विश्वनाथ पाटलांच्या माध्यमातून आपण बघितलं तर इस्रायलला कशी शेती होते हे मार्गदर्शन करण्याचं काम विश्वनाथ पाटलांच्या का प्रत्येकाच्या हाताला काम दिलं पाहिजे. तिथे असलेला शेतकरी जातात हा देश जगेल. तुम्ही जर सांगितला का या शहरातली लोक का डॉक्टरांची बटन करून जगणार का त्याला लागणारं पाणी कुठून दे. 1990 नंतर या भागामध्ये एकही धरण झालं नाही. असलेल्या धरणाचं पाणी हे दिलं. आज तुम्ही विजापूरचे घ्या, भातसा धरण घ्या, शरद पाटलांच्या दारावर टाकला जातो. तिथे निघलेला डबल त्याच्या कॉरीमध्ये गेला पण त्या कॉरीमध्ये असलेल्या आज गवतच पडत आहे. त्या नाल्यामध्ये जी गटार म्हणून झालेला आहे का जो नाला या अंबाडीच्या परिसरामधून जायला पाहिजे होता आणि या संपूर्ण भाग हा जलम सुवर्ण व्हायला पाहिजे होता. इथली बाजार समिती आहे. इथे बाजार समितीमध्ये आमच्या कुणाला एजंट आहे, तिथे दलालच काम करतात. पण प्रत्येकाला या बाजाराचं नियोजन कसं करता आलं पाहिजे याच्यासाठी विश्वनाथ पाटील आम्हाला पाहिजे.
सर्वात जास्त पैसे हे समृद्धीच्या महामार्गामध्ये शेतकऱ्यांना मिळाले. हे कसे मिळाले? आज तुम्ही बघितला ना, इथे टावर लाईन केल्या. हे टावर लाईन मध्ये एक पैसा मिळत नव्हता. पण 2004 ला जेव्हा टावर लाईन केली तेव्हा 16,000 रुपये मिळवून देण्याचं पहिलं काम टावर लाईन आज त्या टावरचे 7.5 लाख रुपये मिळाले. रिलायन्स गॅस लाईन गेली इथून 2004 पासून विम्याचे पैसे मिळाले. या वर्षी फक्त आम्ही लढलो नाही का, या वर्षी खरोखर दुष्काळ पडला होता आणि दरवर्षी दुष्काळ न पडता 8-10 करोड रुपये आमच्या तालुक्याची गोष्ट सांगतोय का मागच्या वर्षी एकाच वर्षामध्ये आठवड्याला आपण रस्ता रोको केला तर विम्याचे पैसे वेगळे मिळाले, तुडतुड्याचे पैसे वेगळे मिळाले, पूरहानीचे पैसे वेगळे मिळाले. पण या वर्षी एक त्या वाड्या तालुक्याला 15 कोटी आणि 49 लाख रुपये आम्ही हक्काचे विम्याचे पैसे भरले होते. ते विम्याचे पैसे नाही मिळाले. का नाही मिळाले? साहेब तुम्ही वाट बघा. याची गल्ली तर दिल्लीपर्यंत सरकार आहे, थोडीशी वाट बघू आम्ही. जिथे पाऊस तुम्ही जर बघितला तर वाड्या तालुक्यामध्ये तेवढाच पाऊस पडला आणि विक्रमगडमध्ये तेवढाच पाऊस पडला किंवा त्याच्या जास्त. मोखाड्यात तेवढाच पाऊस, मोखाड्यात त्याच्याही पेक्षा कमी पाऊस पडला. आमच्या हक्काचे पैसे आम्ही शासनाकडे भीक मागत नाही. एकही विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला नाही आणि आमचे असलेले खासदार कबीर पाटील लोकसभेत काही बोलले. हे दलाली कोणाचे करतात? हा कंपनीचे खासदार. असे दलाल आम्हाला बंद करायचे आहे आणि याच्यासाठी शेतकऱ्यांचा नेता म्हणून विश्वनाथ पाटलांना आम्हाला वाटते ते पूर्वी समाजाचे आहेत म्हणून नाही वाटतात. ते शेतकऱ्यांचे नेते आहेत, ते दीन दलितांचे नेते आहेत. ते कुठेही त्यांनी लढाई लावण्याचं काम केलं नाही. जिथे दलितांमध्ये आणि सवर्णांमध्ये वाद झाला तिथे मिटवण्याचं काम त्यांनी केलं. जिथे आगरी आणि गुंडलमध्ये वाद झाला तिथे मिटवण्याचं त्यांनी काम केलं. आतापर्यंत तुमच्या सगळ्यांचं मनोगत शांतपणे ऐकलं. काहींनी अतिशय चांगले मुद्दे उपस्थित केले, काहींनी आपला घरगुती वेगळाही ठेवण्याचा प्रयत्न केला. पण काही नेते इथं असं बोलतात की त्याला समाज नाही. आपण कुणबी म्हणतो, कुणबी हा शब्द वेगळ्या अर्थी आहे. जसं सुद्धा करतो काम करतो तो कुठलाही समाजाचा असला तर तो कुणबी. त्याने आपले विचार व्यक्त केले, आमच्या निवडीच्या नेत्यांनी विचार व्यक्त केले. आज आपण जे बघतो तो फक्त आपल्यावर पूर्वापार होत आलेल्या अन्यायाला जाब विचारणा करतात. सुदैवानं आज पार्टीने तिकीट मंजूर केलं, डिक्लेअर केलं. कदाचित त्याच्या संदर्भी आपल्या मनामध्ये खचर आहे हे काही नटून राहिलेले नाही आणि ते आपल्याला स्वाभाविक आहे. यासाठी आपल्याकडे वेगवेगळे उपाय आहेत. आजच आपण त्या संदर्भात कोणती ठोस भूमिका घेऊ शकणार नाही आणि घेऊ पण नाही असे माझे सर्वांना विनंती. सर्वसाधारणपणे अपेक्षा, अनुभव, मांडणी हे सगळ्यांमधून तुम्ही पाटील साहेबांच्यावर प्रेम आहे ते पाटील साहेबांच्यावर प्रेम नाहीये, पाटील साहेबांनी केलेल्या कामावर असलेलं प्रेम. म्हणून आपण त्यांना आपल्या कामाकरता, सर्वसामान्य जनतेच्या कामाकरता जर त्यांना बसण्याची संधी मिळाली तर यापेक्षा अधिक सगळ्या समाजाला संधी करता येईल, सगळ्यांचं हित साधता येईल. या भूमिकेतून त्यांच्या संदर्भाची भूमिका घेऊन आपण त्यांच्यासाठी प्रयत्न करत होतो. बंधूंनो, पक्ष मोठा आहे, पण पक्ष मोठा असला तरी पक्षात जर नवड्यानेच बनवत असेल तर तो पक्ष झिरो होतो. हे मी नव्यानं सांगण्याची गरज नाही. मशाल न्यूज नेटवर्क या चॅनलला आपण जो अल्पावधीतच भरभरून प्रतिसाद दिलेला आहे तो पाहून आम्ही खरं तर भारावून गेलो. या चॅनलला लाखो लोकांनी आत्तापर्यंत बघितलं आहे. म्हणजे तुम्ही जर हे चॅनल आमचं सर्च केलं, त्याच्यामध्ये अबाउटमध्ये गेलात आणि चॅनलची माहिती बघितली तर आत्तापर्यंत हे चॅनल किती लोकांनी बघितलं आहे हे तुमच्या लक्षात येईल. अल्पावधीतच हजारो लोक या चॅनलशी जोडली गेली. त्यांनी हे चॅनल सबस्क्राईब केलं. तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली लाल रंगामध्ये एक सबस्क्राईबचं आयकॉन येईल, ते तुम्ही क्लिक करा. त्यानंतर तात्काळ ते बेलचं आयकॉन येईल, त्या घंटीवर क्लिक करा. म्हणजे तुम्हाला आमचे जे व्हिडिओ येतील, नवनवीन व्हिडिओ जे येत राहतात त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळत राहतील. आणि आता हे चॅनल मोठं झाल्यावर, वाढल्यावर आम्हाला हे लिंक पाठवणं शक्य होत नाही. आणि म्हणून लिंक पाठवण्याची अपेक्षा करण्यापेक्षा किंवा तो व्हिडिओ गाजल्यानंतर तो शोधत बसण्यापेक्षा आम्ही जे काही निर्माण करतो
ते थेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करावं अशी विनंती करतो. धन्यवाद.